मी ऑन टोज असते सेटवर. मला शॉर्टच्या मध्ये मध्ये मी कॉन्सन्ट्रेटेड असते माझ्या सीनच्या बाबतीत, माझ्या कामाच्या बाबतीत. मग मला डेव्हिएशन्स आवडत नाही तिथे. म्हणजे उगाच मग मी सेटवरती, मला लोकांना हे वेगळं वाटू शकतं, बट मी सेटवर उगाच टाइमपास कधी रील्स बनवत बसलीये किंवा असा टाइमपास मी कधीच नाही करत. कारण एखादा सीन, आणि माझ्या हातातनं रोज गठ्ठा असतो सीनचा, त्यामुळे मला पाठांतर पण खूप असतं, मला कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. मे बी इट इज द नीड ऑफ माय कॅरेक्टर. कारण सायली ही खूप चर्पी बर्ड आहे, खूप बडबडत असते ती, त्यामुळे असे ठोकळे ठोकळे असतात. बरं, ते ठोकळे तुम्हाला बोलताना, परफॉर्म करताना खूप पुस्तकी वाटू नयेत म्हणून मी ते माझ्या प्रकारे मोल्ड करून घेते, आणि म्हणूनच कदाचित लोकांना सायली आपलीशी वाटते. सो त्यामुळे मला ते कॉन्सन्ट्रेट करणं जास्त गरजेचं असतं, कारण ते नॅचरल वाटावं. बरोबर. इट नीड्स एफर्ट्स, आणि मी ते एक्स्ट्रा टाकते. त्यामुळे मला असं कोणीच म्हणत नाही की तुला इझिली मिळालंय, कोणीच नाही म्हणत. सायली आणि तिच्या आईचं प्रेम वेगळं दाखवलंय. सायलीला माहितीच नाही तिची आई कोण आहे अजूनही. स्टील त्यांच्यामधला एक बॉन्ड तो क्रिएट होतो. मध्ये मी जेव्हा ताईंना भेटली होती तेव्हा त्या बोलल्या होत्या, एक सीन शॉर्ट झाला होता त्याच्यामध्ये तू त्यांना अंगाई गाऊन झोपवत होतीस, आणि तेव्हा ते असं वाटत होतं नाही खऱ्या आई आणि मुलीचं नाते. तर तुमचा तो बॉन्ड कसा काय क्रिएट झाला? बिकॉज ते प्रेक्षकांना पण प्रश्न पडलाय. ऍक्च्युली शिल्पाताई आणि माझी मैत्री पुढचं पाऊल सुरू होतं ना, तेव्हा तिची पण एक सिरियल खालच्याच फ्लोअरला सुरू होती. सो आमचं जेवण वगैरे कधी कधी आम्ही बसायचो एकत्र, गप्पा मारणं व्हायचं. सो तेवढीच ओळख होती आमची. पण आम्ही अशा फुल फ्लेज्ड एका सिरियलमध्ये पहिल्यांदा भेटलो. पण समहाऊ इट क्लिक्ड, माहीत नाही कसं झालं, बट आणि आम्ही असं काही आधी ठरवत पण नाही बरं का, की तू असं करशील का, मी असं करीन, मी असं करीन वगैरे. पण ते इन्स्टिंक्टिव्हली आम्हाला त्या क्षणी जे वाटतं आम्हाला दोघींना ते आम्ही करतो, आणि ते खूप म्हणजे आणि शेवटी आई ही भावनाच आपल्या सगळ्यांसाठी खूप इमोशनल करणारी असते. मग ती सायलीसाठी असो किंवा जुईसाठी असो, आपला एक पर्सनल हळवा कोपरा असतो आई. सो त्यावेळेला मी तरी असा विचार करते आमच्या दोघींच्या सीन्समध्ये की काय फिलिंग असेल सायलीला, की एक अशी व्यक्ती जिच्याबद्दल आई म्हणून अट्रॅक्शन वाटतंय, पण आपल्याला आई काय असतं हेच माहित नाहीये. सो मी तसा विचार करून एनॅक्ट करत जाते, आणि सेम ती पण करते. आणि तिला पण म्हणजे असे बरेच सीन झाले ज्याच्यात आम्ही खूप खरे खरे रडलोय, आणि आम्ही रडणं थांबलंच नाहीये आमचं, असेही सीन झालेले आहेत बरेचदा. सो ते प्रेक्षकांना आवडते, आणि ते दोघींचंही इन्स्टिंक्टिव्हली तिथे जे सुचतं ते आम्ही करतो. कारण तो बॉन्डच खूप वेगळा आहे. मी पण मध्ये क्लिप्स बघितल्या होत्या तुमच्या एकदम इमोशनल सीन्सच्या, आणि तेव्हा तू असं म्हणजे आम्ही गंमत म्हणून आहे ना, आमचं ते असं एक क्विल्ट होतं त्या सीनच्या वेळेला. ती झोपलेली असते, ते क्विल्ट होतं खाली. त्या क्विल्ट उघडून मी एक छोटासा रील केलं होतं, ते अजून मी पोस्ट नाही केलंय, की कुठल्याही आमच्या इमोशनल सीनला व्हॉट डज इट टेक. आम्ही ते क्विल्ट उघडलं ना, तिचे 20 टिश्यू होते, माझे एक 20-22 टिश्यू होते. सो एवढ्या मी रडतो त्या सीनमध्ये. आम्हाला ग्लिसरीन किंवा गोष्टीची गरज पडत नाही, टिश्यूवर टिश्यू जात असतात. शॉर्टकट झाला चालू असतं, म्हणजे लाइटिंग होईपर्यंत आमचे डोळे सुरू असतात. सो ते उघडल्यावर मी फक्त दाखवलं होतं की हे एफर्ट्स आहेत आमचे. कारण त्या बोलल्या होत्या मला की तुम्ही दोघी ऍक्च्युअली त्यांना आतून असं भरून आलं होतं, आणि त्या रडतच होत्या. सो ते बरं. आणि असं पण नाहीये की आम्ही दिवसभर जाम गप्पा मारत बसतोय, असं पण काही नसतं. बट ते त्या ऍक्शन आणि कटच्या मधल्या गोष्टी असतात, ते होऊन जातात.